नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबर वार आहे शुक्रवार या दिवसापासून होणार आहे। त्यात 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार आहे, 4 डिसेंबरला दुसरा गुरुवार आहे, 11 डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे आणि 18 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे। 18 डिसेंबर या दिवशी आपल्याला या व्रताची सांगता करायची आहे। आता सगळ्या महिलांना उत्सुकता लागली आहे ती लक्ष्मी व्रताची। सगळ्यांच्याच घरामध्ये हे व्रत केलंच जातं। 99% घरात महालक्ष्मीचे व्रत हे असतंच, पण ज्या घरात हे व्रत केलं जात नाही त्यांनी हे नियम पाळायचे का नाही पाळायचे आणि कोणते नियम पाळायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल। मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये ज्या काही तुम्ही सेवा करणार आहात, जे काही तुम्ही व्रत वैकल्य करणार आहात त्याचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही चुका करायच्या नाहीत। त्या चुकांमुळे आपल्याला त्या व्रताचं किंवा ज्या घरात व्रत केलं जात नाही तरीसुद्धा तुम्ही काही ना काहीतरी सेवा केली तर किंवा तुम्ही नियम पाळले तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे। तर पहिलं आहे बघा की मांसाहार अजिबात करायचा नाही। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 99% लोकांच्या घरात तर मांसाहार होतच नाही, पण काही घरांमध्ये मांसाहार केला जातो। असं म्हटलं जातं की गुरुवारी तर उपवास आहे ना, मग बुधवारी खाल्लं, गुरुवारी केस धुतले आणि उपवास धरला तर चालन का? तर बघा मांसाहार हा आपल्याला या महिनाभर अजिबात करायचा नाही। बघा पहिले तर आता संपाष्टी येणार आहे आणि या संपाष्टीच्या काही दिवस आपल्याला ते 8 दिवस जाणार आहे। त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे। दत्त जयंतीनिमित्त आपल्याला हे पारायण सुद्धा करायचं आहे। त्यात 8 दिवस निघून जाणार आहेत, उरले पुढचे फक्त 15 दिवस। तर बघा आपल्याला या महिनाभर मांसाहार करायचा नाही। तुमच्या घरात व्रत होत असेल, महालक्ष्मीचं व्रत होत असेल किंवा व्रत होत देखील नसेल तरी तुम्हाला कडकडीत मांसाहार हा पाळायचा आहे। तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे। आता परान्न वर्ज्य करायचं आहे। म्हणजे बघा जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असताल, बघा हे व्रत हे महालक्ष्मीचं व्रत असतं, तर आपण आपली कोणती ना कोणती इच्छा आपल्या महालक्ष्मीला सांगत असतो, त्यासाठी आपण हे व्रत करत असतो, म्हणजेच ती झाली संकल्पयुक्त सेवा। आणि मग जर अशी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असताल तर तुम्हाला कुठेही बाहेरचं खायचं नाही आणि जर चुकूनच खावं लागलं किंवा तुमचा मेसचा डबा असला आणि त्या मेसचा डबा तुम्हाला बाहेरचा खावाच लागत असेल तर खाण्याच्या अगोदर 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा। आता हा गायत्री मंत्र काय आहे हा तर सगळ्यांना माहितीच आहे, तर तुम्हाला असं करायचं आहे, पण शक्यतो जमेल तितकं तुम्हाला परान्न तुमचं वर्ज्यच करायचं आहे। आता बघा आपण सेवा करणार आहोत, आपण व्रत करणार आहोत, पण कोणी काही आपल्याला बोलत आहे का किंवा कोणी आपल्याबद्दल बाहेर वाईट काही बोलत आहे का, आपल्याबद्दल निंदा करत आहे का, याच्याकडे या महिनाभर अजिबात लक्ष द्यायचं नाही। कोणाशी भांडायचं नाही, कोणाशी वादविवाद घालायचा नाही। तुमच्या घरामध्ये जितकी शांतता असेल तितकी माता लक्ष्मी किंवा महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि तुमच्या घरावरती प्रसन्न होणार आहे। तुमच्या घरामध्ये ती कायमस्वरूपी नांदणार आहे। त्यासाठी आपल्याला या महिनाभर आपल्या घरामध्ये बाहेरच्यांमुळे किंवा आपल्या घरातच वादविवाद होणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे। आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपण गुरुवारी हे महालक्ष्मीचं व्रत करत असतो आणि गुरुवारी हे महालक्ष्मीचं व्रत करत असताना
असताना आपल्याला केस धुवायचे का? बघा, बऱ्याच ठिकाणी असं असतं की उपवास असला की केस धुले जातात, पण गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नाहीत. कारण गुरुवारी केस धुतल्यामुळे आपलं जे गुरुबळ असतं ते आपलं गुरुबळ हे कमी होत असतं. मग तुम्ही जर उपवास करत असतात, ताई मी आदल्या दिवशी तर नॉनव्हेज खाल्लं आहे, बघा नॉनव्हेज तर खायचंच नाही आहे, पण तरीसुद्धा जर तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे असले तरी पण शक्यतो गुरुवारी केस धुवू नका. कारण आपलं गुरुबळ आहे ते गुरुबळ आपलं कमी होत असतं. जरी तुमचं व्रत असलं तरी तुम्ही बुधवारी संध्याकाळी केस धुवू शकता, पण गुरुवारी सकाळी केस धुवू नका. आपल्या घराची जी फरशी आहे ती सुद्धा तुम्हाला गुरुवारी पुसायची नाही. तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी फरशी पुसली तरी चालेल, पण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुम्हाला फरशी ही पुसायची नाही. बघा, हे 2 नियम आहेत की गुरुवारी केस धुवायचे नाहीत आणि फरशी पुसायची नाही. हे मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा हे नियम लागू पडत असतात आणि हे 2 नियम आपल्याला खरंच पाळायचे आहेत, त्यानेच आपल्याला लाभ मिळणार आहे. असे काही नियम असतात बघा, ते आपल्याकडून जर पाळले गेले नाहीत तर आपण जी काही महालक्ष्मीची सजावट करणार आहोत, महालक्ष्मीला आपण वेणी, फुले, फळे काहीही ठेवणार आहोत, मनोभावे तिची सेवा करणार आहोत, पण त्याच बाजूला म्हणजे दुसऱ्याच बाजूला जर आपण ह्या छोट्या चुका करत असू, आपल्याला या सेवेचं फळ मिळणार नाही. म्हणून हे जे काही छोटे नियम आहेत किंवा या काही ज्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत. आणि जर या तुम्ही पाळल्या तर नक्कीच महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या घरामधलं आनंदाचं वातावरण, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्याने तुमचं घर भरून राहणार आहे. तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येणार आहे. तुम्ही जे मागाल महालक्ष्मीकडे ती महालक्ष्मी नक्कीच तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.